नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण लिनियर सर्च अल्गोरिदम बघणार आहोत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन बघणार आहोत जावामध्ये. ओके. तर लिनियर सर्च म्हणजे काय, की तुम्हाला एक ॲरे दिला आहे आणि त्या ॲरेमध्ये नंबर शोधायचा आहे. ओके, खूप सिंपल प्रोग्राम आहे. तुम्हाला ॲरेमध्ये नंबर शोधायचा आहे आणि अं, तुम लिनियर सर्च काय करतं, तुम्हाला ॲरेच्या स्टार्ट पासून तर एंड पर्यंत सगळा ॲरे स्कॅन करायचा आहे, म्हणजे प्रत्येक एलिमेंट चेक करायची ॲरेची. आणि जर तुम्हाला एलिमेंट भेटला तर तुम्हाला रिटर्न करायचा आहे तो एलिमेंट, किंवा रिटर्न करायचा आहे ट्रू. जर नाही भेटला तर तुम्हाला काय करायचं आहे, रिटर्न फॉल्स करायचं आहे किंवा नॉट फाउंड असं काहीतरी प्रिंट करायचं आहे. ओके. तर खूप सिम्पल अल्गोरिदम आहे. जे जावामध्ये बिगिनर लेवलला आहेत त्यांच्यासाठी चांगला प्रॅक्टिस खूप चांगला प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे. ओके. तर आपण बघू कसं इम्प्लिमेंट करायचं आहे. तर आपल्याला एक ॲरे दिलेला असेल आणि आपल्याला एक की दिली असेल. की की म्हणजे काय, जो नंबर आपल्याला शोधायचा आहे तो. तर लेट्स आपण 25 शोधतोय, तर 25 मध्ये आहे. ओके. तर आपल्याला काय, ॲरेचा एक एक एलिमेंट शोधायचा आहे, एक एक एलिमेंट चेक करायचा आहे आणि त्यात तो कम्पेअर करायचा आहे की तो एलिमेंट मॅच होतोय का 25 शी. ओके. तर जर ॲरे इटरेट करायचा आहे म्हटल्यावर काय येतं, फॉर लूप. तर फॉर लूप ने आपण काय करू, ॲरेचा एक एक एलिमेंट चेक करू. फॉर इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन आपला नम्स डॉट लेंथ आय प्लस प्लस, फॉर लूप. आणि फॉर लूप मध्ये तुम्हाला इफ कंडिशन टाकायची आणि तुम्ही तुमची की प्रत्येक एलिमेंट सोबत चेक करायची. ओके. म्हणजे नम्स ऑफ आय जर इक्वल इक्वल टू काय असेल तुमचा की, तर तुम्हाला एलिमेंट भेटलाय. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. ओके. आणि ज्यात टाकू आपण की फाउंड. ओके. आणि ती आपली की राहील ही. आणि जर नाहीच भेटला, जर पूर्ण फॉर लूप म्हणजे पूर्ण ॲरे शोधून झाला, इथं शोधलं, इथं शोधलं, इथं शोधलं, इथं शोधलं, नाही भेटला, तर आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न आपल्याला प्रिंट करायचं आहे की नॉट फाउंड. ओके. तर इथं जर भेटला तर प्रोग्राम आपण इथून रिटर्न करून देऊ, कारण की मग पुढे जायची गरज नाही. जर नाहीच भेटला तर आपण की नॉट फाउंड टाकून देऊ. ओके. जर पूर्ण फॉर लूप फिरून झाला तरी पण एलिमेंट भेटला नाही, याचा अर्थ तो एलिमेंट त्या ॲरेमध्ये प्रेझेंट नाही. ओके. तर कोडचा वॉक थ्रू करू आपण. आपण काय केला, फॉर लूप केला. फॉर लूप आपण कुठून रन करणार आहोत, 0 पासून तर शेवटच्या इंडेक्स पर्यंत. तो आता आय काय जाईल, आय 0 पासून सुरू होईल, मग तो 1 2 3 4 जोपर्यंत ॲरेची लेंथ आहे, ॲरेची लेंथच्या एक डिजिट आधीपर्यंत. म्हणजे लेट से ॲरेची लेंथ आता 4 आहे, तर आपल्याला 0 to 3 पर्यंत जायचं आहे. ओके. 0 1 2 3 इंडेक्सिंग 0 पासून होते. आपण काय करतोय, आय इक्वल टू 0, आपण झिरोथ पोझिशन, नम्स ऑफ झिरो पोझिशनला 34 आहे, मॅच होईल का नाही, इफ एक्झिक्यूट होणार नाही. मग आता ॲरेचा आय इन्क्रीमेंट झाला, राईट. लूपचा आय इन्क्रीमेंट झाला, मग आय आला 1 वर. नम्स ऑफ आय इक्वल इक्वल टू की आहे का, हो आहे, आपण 25 शोधतोय. तर मग तो प्रिंट करेल आणि इथून प्रोग्राम रिटर्न जाईल. म्हणजे आपल्याला जे शोधायचं होतं ते भेटलं. जर लेट्स से आपण 50 शोधतोय, तर इथं मॅच होईल का नाही. मग आपण आय इन्क्रीमेंट होईल, इथं मॅच होईल का नाही, इथं मॅच होईल का नाही. म्हणजे पूर्ण फॉर लूप फिरून झाला पण आपल्याला 50 भेटणार भेटणार नाही. मग आपण ही लाईन प्रिंट करू. जर भेटला तर इथून प्रोग्राम रिटर्न जाईल, जर नाही भेटला तर ही लाईन प्रिंट होईल. ओके. तर खूप सिंपल प्रोग्राम आहे. याच्यात आपण फॉर लूप बघितला, याच्यात आपण इफ बघितलं, राईट. तर बिगिनर लेवल लोकांसाठी खूप चांगला प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिस करायसाठी. त्याला रन करू आपण. ओके. काय रे, की अरे आपण विसरून गेलो, प्लस साईन विसरून गेलो. ओके. तर की नॉट फाउंड, 50 एक्झिस्ट करत नाही ॲरेमध्ये, राईट. आपण 50 ही की ॲरेमध्ये शोधतोय, ती आहे का नाही. जर आपण लेट से 12 करू, आहे का की फाउंड, राईट. तर ॲरेमध्ये जर एलिमेंट असेल तर तो भेटेल, नाही असला तर तो नाही भेटेल. तर हा होता लिनियर सर्च. याला लिनियर सर्च काय म्हणतात, कारण की आपण स्टार्ट पासून ते एंड पर्यंत सर्च करतोय, प्रत्येक एलिमेंट चेक करतोय, म्हणून याला लिनियर सर्च म्हणतात. ओके. आणि याला लिनियर टाइम लागतो. म्हणजे तुमची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय ह्या केसमध्ये, ओ ऑफ एन, म्हणजे जेवढे एलिमेंट तेवढ्या वेळा आपण सर्च करू वर्स्ट केस सिनारिओमध्ये. बेस्ट केस सिनारिओ काय आहे, की तुमचा पहिल्याच इंडेक्सवर एलिमेंट भेटला, तुम्ही इथून प्रोग्राम रिटर्न केला, म्हणजे तुम्हाला पुढे जायची गरज नाही. बट वर्स्ट केस सिनारिओ काय आहे, जर तुमचा एलिमेंट तुम्ही 42 नंबरचा एलिमेंट शोधताय, लेट्स से 42 नंबरचा, तर तुमचा
प्रोग्राम काय करेल, इथं चेक करेल, इथं चेक करेल, इथं चेक करेल, इथं चेक करेल. म्हणजे लास्टला भेटला तर जेवढे एलिमेंट तेवढ्या वेळा चेक केला. म्हणून वर्स्ट केस सिनारिओ काय, ओ ऑफ एन. बेस्ट केस सिनारिओ काय, ओ ऑफ वन, म्हणजे पहिल्याच ठिकाणी भेटून गेला. ओके. तर ही होती त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी. ओके, तर खूप सोपा प्रॉब्लेम आहे. होपफुली तुम्हाला समजलं असेल. जर नाही समजलं असेल काही पार्ट तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आपण बायनरी सर्चचा व्हिडिओ पण रेकॉर्ड करणार आहोत. तर पहिले आपण सर्चिंग अल्गोरिदम बघू, मग सॉर्टिंग अल्गोरिदम बघू. ओके. तर भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.